नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण इयत्ता 6वीचा सेकंड सेमिस्टरचा इंग्लिशचा पेपर पाहणार आहोत आणि त्याचबरोबर मी त्याची उत्तरपत्रिकाही दाखवणार आहे. पहा, इथे आउट ऑफ मार्क्स पडलेली ही उत्तरपत्रिका आहे. तर कसं प्रेझेंटेशन आहे, पेपर कसा सोडवायचा, कोणत्या पद्धतीने सोडवायचं आहे हे मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवत आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर पहा आणि अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चला मराठी शिकूया या माझ्या यूट्यूब चॅनेलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना हा पेपर म्हणजेच हा व्हिडिओ शेअरसुद्धा करा. पाहूया. पहा मुलांनो, 40 मार्काचा पेपर आहे आणि नेक्स्ट मंथमध्ये आपली एक्झाम सुरू होणार आहे. तर पहा, सुरुवातीला पहिला पॅरेग्राफ पडतो, त्यावरही प्रश्न उत्तरे असतात. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे तो आपण दुसऱ्या पानावर पाहणार आहोत. पहा, इथे जो पहिला प्रश्न आहे त्या सर्व पहिल्या प्रश्नाची उत्तरे इथे तुम्हाला दिसत आहेत. तर मुलांनो, सर्व या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला पॅसेजमध्ये शोधायची आहेत. तर सर्व उत्तरे पॅसेजमध्येच असतात. पहा, हा आहे दुसरा ए आणि बी. छोटासा प्रश्न तुम्हाला इथं दिसत असेल. पहा, सेकंड क्वेश्चन ए आणि बी. मीनिंग आणि 10 वर्ड्स ऑफ रिलेटेड मोबाईल. 10 शब्द रिलेटेड लिहायचे आहेत. तर हा छोटासा प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर इथे पहा मांडलेलं आहे. हे मीनिंग आहे आणि हे 10 वर्ड्स आहेत. पहा, प्रत्येक पेपरामध्ये प्रेझेंटेशन खूप महत्त्वाचं असतं. पहा, हा आहे तिसरा प्रश्न. पोएम दिलेली आहे आणि पोएमच्या रिलेटेड प्रश्न उत्तरे पुढे असणार आहेत. ते मी तुम्हाला दाखवणार आहे. पहा, इथे तुम्हाला पोएमवरील प्रश्न उत्तरे, रायमिंग वर्ड आणि जी क्वेश्चन आन्सर आहे ती इथं तुम्हाला दिसत आहे. पहा, हे कवितेवरील प्रश्न उत्तरे. पहिला आहे ऋतूचं नाव विचारलेलं आहे. इथे रायमिंग वर्ड विचारलेले आहेत. तर इथे सर्व तुम्हाला उत्तरे मिळून जातील. पहा, अशा पद्धतीने हे उत्तर तुम्हाला मांडायचे आहेत. पहा मुलांना, पाठीमागील पॅरेग्राफ आणि ही पोएम सीन पॅसेज आहेत आणि हे अनसीन म्हणजेच आपल्या पुस्तकात नसलेले बाहेरचा पॅसेज असतो. तर यावरही 4 ते 5 प्रश्न असतातच. तर त्याचीही सर्व उत्तरे तुम्हाला इथे मिळून जातील. सुरुवातीला पॅरेग्राफ वाचायचा आहे, त्यानंतर त्या प्रश्नांची उत्तरे इथे टीका करून घ्या आणि मगच तुम्ही उत्तरपत्रिकेमध्ये मांडायला घ्या. जेव्हा केव्हा हा व्हिडिओ तुमच्या समोर येईल तेव्हा त्या व्हिडिओच्या खाली एक चौकोनचं चिन्ह येतं. ते चौकोनचं चिन्ह तुम्ही क्लिक करा म्हणजे तुम्हाला फुल स्क्रीन पेपर पाहायला मिळेल. पाहूया 5वा प्रश्न. तर डू ॲज डायरेक्टेड म्हणजेच इथे काय झालेलं आहे, 8 प्रश्न, 10 प्रश्न दिलेले आहेत. 8 प्रश्न फक्त सोडवायची आहेत. तुम्ही 10च्या 10 प्रश्न सोडवू शकताय. म्हणजेच एखादा जर प्रश्न तुमचा चुकला असेल तर तुम्हाला दुसऱ्या प्रश्नामधील मार्क मिळून जाईल. पहा, इथे पाहतोय आपण ही 10 प्रश्न ग्रामरची. इथे तुम्हाला उत्तर असे संपूर्ण दिसत आहेत. यामध्ये जास्तीत जास्त प्रश्न कसे पडतात, इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स, निगेटिव्ह सेंटेन्स, फिल इन द ब्लँक्स, प्रपोजिशन, कंजक्शन अशाच पद्धतीचे प्रश्न पडतात किंवा प्रिन्सिपल क्लॉज, सबऑर्डिनेट क्लॉज, टेन्स सगळे करून ठेवा. म्हणजेच कुठल्या काळामध्ये बदलता येईल वाक्य हे तिथं दिलं जातं. त्या पद्धतीने तुम्हाला बदलायचं आहे वाक्य. पहा, इथे थोडंसं चूक मला दिसत आहे, ती मी दुरुस्त केलेली आहे. पहा, 8व्या प्रश्नामध्ये
द कॅट जम्पड ऑन द टेबल असं लिहिलं तर ऑन टू द टेबल असं हवं होतं, इथं टू घाला. त्याचबरोबर इथे तुम्हाला अजून एक मी दुरुस्त केलेली आहे या पेपरामध्ये. आउट ऑफ मार्क्स आहेतच, पण हे जादाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हे जादाचे प्रश्न असे तुम्ही सोडवू शकताय. म्हणजेच तुम्हाला काय होईल की इतर प्रश्नांचे मार्क मिळून जातील. पहा, एवढ्या छोट्याशा जर चूक जरी झाली असेल छोटीशी, तरीसुद्धा तुम्हाला दुसऱ्या प्रश्नामध्ये सहज मार्क मिळतील. पहा, 10वा प्रश्न येते. प्रिन्सिपल क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज सांगितलं होतं. तर हे पहिलं जे वाक्य आहे, माय नेबर इज अ डेंटिस्ट, हे प्रिन्सिपल क्लॉज आहे, म्हणजे मेन क्लॉज. आणि अदर क्लॉज म्हणजे सबऑर्डिनेट क्लॉज. राहिलेलं जे वाक्य आहे ज्याला महत्त्व नाही असं, हू लिव्ज नेक्स्ट डोअर, हे झालं सबऑर्डिनेट क्लॉज. तर असं तुम्हाला इथलं वाक्य बघून तुम्ही ओळखू शकताय. हे बघा, प्रिन्सिपल क्लॉज आणि मेन सबऑर्डिनेट क्लॉज. हे प्रश्न वाचा आणि हे उत्तर पहा. मी रेड पेनाने इथे दुरुस्त करून दिलेली आहे. छोटीशी चूक आहे ती मी दुरुस्त केलेली आहे, पण इतर 8 प्रश्न बरोबर आहे, त्यामुळे ते आउट ऑफ मार्क्स मिळून गेलेले आहेत. तर विद्यार्थी मित्र हो, मार्क मिळवून देण्यासाठी हा शेवटचा प्रश्न असतो, कारण 5 मार्काला हा प्रश्न असतो आणि हा तर आपण सहज आपल्या बोलीभाषेत लिहू शकतो आहे. आता माय ग्रॅनी इथे निबंध पडलेला आहे, एस्से रायटिंग. माय ग्रॅनी वाव इट्स विंटर, म्हणजे विंटर सीझनबद्दल लिहायचं आहे. मग तुम्हाला जो निबंध आवडतो तो तुम्ही त्याच्यावर एक 10 वाक्य जरी लिहिलात तरी तुम्हाला सहज मार्क 5 पैकी 5 मिळून जातील. 5 आउट ऑफ 5. हे पहा, अतिशय सुंदर असं इथे एस्से तुम्हाला पाहायला मिळेल. छोटी छोटी आणि सुंदर वाक्य आहेत, ही अतिशय सिंपल वाक्य आहेत. पहा, ए प्रश्न 5 मार्काला आणि बी प्रश्नसुद्धा 5 मार्काला आहे. ते पाहूया. लेटर रायटिंग. पहा, इथं तुम्हाला दिसेलच 5व्यातला बी प्रश्न, राईट अ लेटर टू बुक सेलर फॉर ऑर्डरिंग बुक. बुक ऑर्डर करायचे आहेत. तर सुरुवातीला तुमचा पत्ता येणार आहे, त्यानंतर जिथून बुक तुम्ही मागवणार आहेत तिथला पत्ता ऑफिसचा येणार आहे. त्यानंतर तिथल्या सरांना रिस्पेक्टेड सर किंवा डिअर सर म्हटला तरी चालतं. पहा, आणि 1-2 लाईनी तुम्हाला फक्त लिहायची आहेत की रिक्वेस्ट करायची आहे की आम्हाला ही पुस्तकं हवी आहेत. मग कोणती पुस्तकं आहेत त्यांची नावं तुम्हाला इथं लिहायची आहेत. त्यानंतर शेवट त्यांचे आभार मानायचे आहेत आणि शेवट पत्राचा करायचा आहे. शेवटी साईन करा तुम्ही, म्हणजेच अतिशय सुंदर असं आउट ऑफ मार्क्स पडण्याजोगं पत्र तुमचं होऊन जाईल. तर मुलांनो, असा हा सुंदर इंग्लिशचा पेपर तुम्हालाही नक्की आवडेल. आपल्या मित्रांपर्यंत शेअर जरूर करा. तसेच तुम्हाला पेपर कसा वाटला कमेंट जरूर लिहा. आणि कोणत्या गावातून पाहत आहात की शहरातून पाहत आहात हेही कमेंटमध्ये लिहा. म्हणजेच मला समजेल की मी एवढे व्हिडिओ करण्यासाठी कष्ट घेते, तर माझ्या कष्टाचं चीज होतं की नाही, सर्वांच्यापर्यंत व्हिडिओ पोचतात की नाही, कोणकोणत्या गावात पोचत आहेत, माझ्या विद्यार्थ्यांना, सर्व विद्यार्थ्यांना याचा लाभ होतो की नाही, हे मला पाहायचं आहे. प्रॅक्टिस पेपर म्हणून तुम्ही जरूर यांचा अभ्यास करा आणि असेच व्हिडिओ पाहत राहा. सर्वांनी मनापासून व्हिडिओ पाहत आहात, नेहमी पाहत राहालच. त्यामुळे सर्वांना मनापासून धन्यवाद मानते आणि लवकरच पुन्हा भेटणार आहोत नेक्स्ट पेपरमध्ये, नेक्स्ट व्हिडिओमध्ये. दुसऱ्या विषयाचा पेपर घेऊन आम्ही लवकरच येऊ. तोपर्यंत आलेले व्हिडिओ पाहत राहा, अभ्यास करा. परीक्षा जवळ आलेली आहे. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला येणाऱ्या वार्षिक परीक्षेसाठी. ऑल द बेस्ट.